तटकरे साहेब, पहिल्यांदा मध्ये तुम्हाला माहिती आहे हा मुद्दा उपस्थित कोणी केला? मी तुम्हाला झी 24 तासावर जेव्हा अंत्यदर्शनाचा सगळा त्यांचा विधी संपला, अंतिम संस्कार झाले, तिथून बाहेर येताना तुमच्या पक्षाचे नेते, आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की ऐका, मी सांगतो तुम्हाला काय म्हणाले. मी तुम्हाला हे मला channel माहिती आहे दाखवतो. ते बाहेर आले, ते म्हणाले की आता पवार साहेबांनी आमच्या चुका पदरात घ्याव्या आणि आमचं नेतृत्व करावं, विलिनीकरण हाच एकमेव पर्याय आहे. हे नरहरी झिरवळ म्हणतात पक्षाचे. ठीक आहे ना. नरहरी झिरवळ पक्षाचे आमचे मंत्री आहेत. मी आपल्याला जे मगातपासून विनम्रपणाने आपल्यामार्फत जे महाराष्ट्राच्या समोर विचारतो आहे की दादांचं देह अंतिम दर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवला होता पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार झाले. नरहरी झिरवळ ते अंतिम संस्काराच्या नंतर बोलले, अंत्यसंस्काराच्या नंतर बोललेत. पहिल्या दिवशीच मी पुन्हा एकदा अतिशय गांभीर्याने एका शोकाकुल मनस्थितीमध्येच हा विचारतोय भाग. गेले मी 4 दिवस विचारतोय. या संदर्भातली स्पष्टता येऊ द्या, कारण दादांचं अकाली जाणं आमच्या सर्वांच्यावरती प्रचंड मानसिक धक्का करणार आहे. त्याच्यामुळे याच्यातून काही राजकीय प्रश्न निर्माण करणं, त्याच्यातून काही राजकारण तयार करणं हे माझ्या स्वभावात नाही, माझ्या नेचरमध्ये नाही. मी दादांचा एक निस्सीम कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्या राहील.